नमस्कार। फाल्गुन पौर्णिमा दिनांक 24 मार्च 2024 रोजी रविवारी आहे। याच दिवशी होलिका प्रदीपन करायचे आहे। होळीचा कोणता मुहूर्त आहे, कोणत्या वेळेला होलिका प्रदीपन करावे आणि यावर्षी भद्रा आहे तर त्या भद्रा कालावधीमध्ये होळी प्रदीपन करायला चालते का, आपण हे सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यावर्षी होलिका प्रदीपन हे रविवारीच करायचे आहे आणि ते पण कोणत्या वेळेला करायचे आहे आपण ते पाहूयात। दिनांक 24 तारखेला रविवारी होळी करावी, कारण की या दिवशीच पौर्णिमा सायंकाळी आहे। कारण की 25 तारखेला धुलीवंदन आहे आणि 25 तारखेला 12:30 वाजेपर्यंतच पौर्णिमा आहे। त्यामुळे संध्याकाळी जी प्रदोष व्यापिनी पौर्णिमा असते ती 24 तारखेला आहे रविवारी। म्हणून रविवारीच 24 तारखेला होलिका प्रदीपन म्हणजे होली दहन करायचे आहे। मग या दिवशी होळी ही सायंकाळी प्रदोषकाळी असल्यामुळे या वेळेलाच सायंकाळच्या वेळेला होलिका प्रदीपन करायचे आहे। परंतु या वेळेला भद्रा आहे, मग ती भद्रा 24 तारखेला सकाळी 9:56 पासून रात्री 11:14 ती भद्रा आहे। मग त्या काळामध्ये म्हणजे त्या वेळेमध्ये होळी ही पेटवायला चालते का, असा बरेच जणांचा प्रश्न आहे। मग आपण ते पाहूयात। 9:56 पासून रात्री 11:14 जो भद्रा काल आहे त्या भद्रा कालामध्ये होळी प्रदीपन करता येत नाही। परंतु धर्मसिंधू या ग्रंथामध्ये आणि शास्त्रानुसार असं सांगण्यात आलेलं आहे की भद्रा मुख सोडून जर होलिका प्रदीपन केली तर कोणत्याही प्रकारचा दोष आपल्याला लागत नाही। म्हणजे भद्रा मुख सोडून म्हणजे काय, तर भद्रा मुख सोडून म्हणजे यावर्षी जे भद्रा मुख आहे ते सायंकाळी 8:08 पासून ते 10:08 हे भद्रामुख आहे। मग या भद्रामुखाचा कालावधी सोडून जर आपण होलिका प्रदीपन केले तर कोणत्याही प्रकारचा दोष आपल्याला लागत नाही। म्हणून शास्त्राने सांगितल्यानुसार सूर्य अस्तानंतर 8:08 या कालावधीमध्ये 2 तास 24 मिनिटे नांदेडचा कालावधी आहे। या कालावधीमध्ये जर आपण होलिका प्रदीपन केलं तर कोणत्याही प्रकारचा दोष लागत नाही। म्हणून ज्याप्रमाणे तुम्ही दरवर्षी करत होतात सूर्य अस्ताच्या वेळेला होळी प्रदीपन, त्याच वेळेला होळीचं दहन करायचं आहे। कोणत्याही इतरत्र वेळेला करू नका, कारण की भद्रा आहे। भद्राचं मुख सोडून जर भद्रा मुख सोडून जर आपण होली प्रदीपन केलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा दोष लागत नाही। म्हणून धर्मशास्त्राचा धर्मसिंधू या ग्रंथाचा आधार घेऊन या ठिकाणी आपण ही वेळ सांगत आहोत। सायंकाळी सूर्यास्तानंतर प्रत्येक गावाचा सूर्यास्त वेगवेगळ्या वेळेला असतो। प्रत्येक गावामध्ये आपापल्या कॅलेंडरवर बघू शकता किंवा पंचांगामध्ये पण बघू शकता की आपल्या जिल्ह्याचा सूर्यास्त कोणत्या वेळेला आहे किंवा आपल्या तालुक्याचा सूर्यास्त कोणत्या वेळेला आहे। आपापल्या गावाचा सूर्यास्त बघायचा आणि त्यानुसार होलिका दहन करायची आहे। सूर्यास्तापासून 8:08 तुम्ही होलिका दहन करू शकता। म्हणून यावर्षी होलिका प्रदीपन हे आपल्याला सूर्यास्ताच्या वेळेला करता येणार आहे। होळी प्रदीपनाचा जो मुहूर्त आहे तोच मुहूर्त म्हणजे सूर्यास्तापासून सायंकाळी 8:08 आहे। परंतु बरेच ठिकाणी असं सांगण्यात येत आहे की संध्याकाळी 11 वाजून ते 12:30 वाजेपर्यंत 1-1.5 तासाचा कालावधी आहे। याच कालावधीमध्ये होलिका प्रदीपन करायचे आहे, बरोबर आहे। परंतु सूर्यास्तापासून जो कालावधी मी सांगत आहे तो कालावधी भद्रा मुख सोडून आहे, त्यामुळे चालतो। परंतु भद्रा ही संपते उशिरा, त्यामुळे रात्री इतक्या उशिरा आपण होलिका प्रदीपन करणार का, तर खूप उशीर होऊन जातो। त्यामुळे बऱ्याच जणांचा फोन येत आहे, बरेच जणांचा विचारणा होत आहे। त्यामुळे माझं सरळ असं मत आहे आणि धर्मशास्त्राचा आधार घेऊन मी सांगत आहे, धर्मसिंधूचा आधार घेऊन सांगत आहे की तुम्ही सायंकाळी सूर्यास्तानंतर 8:08 होलिका प्रदीपन 101% करू शकता। धन्यवाद।